जगातील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन शूरवीर उठला, हालेलुया. गोत्रासाठी उठला, हालेलुया. घडे मशाली रणशिंगे, हालेलुया. 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे, हालेलुया. पळाने प्रार्थना करणे, हालेलुया. विदोनाने घेतली तलवार, हालेलुया. वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. वचनांची तलवार तुम्ही जर घ्याल, समान बदलाल. हेच खरे प्रभू येशूचे युद्ध पवित्र पवित्र आत्म्याने होणार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता याचा 66वा अध्याय 13 ते 20 ही वचने. स्तोत्रसंहिता याचा 66वा अध्याय 13 ते 20 ही वचने. मी होमार्पण घेऊन तुझ्या मंदिरात येईल, तुला केलेले नवस फेडीन. संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले, मी ते आपल्या तोंडाने केले. मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूचे होम मी तुला अर्पीन. बोकडासह मी गोरे अर्पीन. आहो देवाचे भय धरणारे सर्वजण हो, तुम्ही या, ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्यांचा धावा केला, माझ्या जिभेवर त्यांचे स्तवन केले. माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याचे लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. देवा असलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत स्तोत्रसंहिता 66 आणि 13 वचनापासून 20 ही वचने. होय प्रियांनो, काय आम्ही बोलून, काय आम्ही देवबापाला वचन देऊन आम्ही मागे फिरलो आहोत, विसरलेलो आहोत की विसरण्याचं ढोंग करत आहोत. माझे प्रियांनो, आम्ही जर काही बोललेलो आहोत, प्रभूला नवस केलेला आहे, शब्द दिलेला आहे, तो आम्ही देवाच्या मंदिरात खरा करावा, देवबापाच्या लोकांसमोर तो खरा करावा. यामध्ये प्रभू आम्हाला अधिक आशीर्वाद देतो. दावीद राजा म्हणत आहे, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. का दिलेलं आहे तर मनामध्ये दुष्कर्माचा विचारच नाही आहे. प्रभूशी तो फार भयाने देवबापावरती प्रेम करून तो वागत आहे प्रियांनो. म्हणून आम्ही पण
देवबापामध्ये, परमेश्वर देवबापामध्ये चालत असताना आमच्या मनामध्ये काय आहे हे त्याला सर्व काही ठाऊक आहे. म्हणून आम्ही आमचं मन देवापुढे स्पष्ट रीतीने ठेवावं, स्वच्छ ठेवावं आणि प्रभूमध्ये आम्ही सर्वदा जे काही बोललेलं आहोत ते आठवणपूर्वक कार्य पूर्ण करण्याची क्षमता ठेवावी. म्हणून देवाचं वचन आम्हाला बोध करत आहे की देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. खरोखर प्रियानो, देवाची दया आहे की तो आमच्या प्रार्थना ऐकतो. कितीतरी वेळा आम्ही देवबापाला वचन देऊन, देवबापाच्या दासांना वचन देऊन आणि जे गरीब आहेत, गोर गरीब आहेत, गरजू आहेत, अशांनाही वचन देऊन आम्ही ते वचन पूर्ण करत नाही. देवाने आमची प्रार्थना ऐकावी यासाठी देवाला केलेले नवस देवाच्या लोकांसमक्ष आणि पवित्र मंदिरामध्ये आम्ही निश्चित फेडण्याचा प्रयत्न करावा. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, कारण की अंतःकरण जर स्वच्छ नाही आहे तर देव आमची प्रार्थना कशी ऐकणार. दावीद राजा म्हणत आहे, देवाने माझी प्रार्थना अवमानली नाही, कारण की माझ्या मनामध्ये जर वाईट विचार जर असते तर माझं देव माझं कधीच ऐकलं नसतं, पण देवाने माझं ऐकलंच आहे. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू आपल्या प्रार्थना ऐको. आपण हे अंतःकरणपूर्वक देवापुढे स्पष्ट रीतीने स्वच्छ राहावं आणि जे आम्ही बोललेलं आहे परमेश्वराकडे संकट समयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या देवाच्या मंदिरात व देवाच्या सेवकांसमोर व देवाच्या लोकांमध्ये आमचे शब्द खरे करावे. परमेश्वर आम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा, प्रभू तू स्तुती करतो, आजचा दिवस तू दिला, सांभाळलं आणि प्रभू तुझा दास सेवक दावीद राजा याच्याद्वारे तू आम्हाला शिकवलं की आम्ही आमचं मन तुझ्यासमोर निर्मळ ठेवावं, कपटी आणि जगिक मोहामध्ये ठेवू नये, तर तुझ्यापुढे बोललेले शब्द खरे कर. कारण देवा तूच आमची प्रार्थना ऐकतो, तूच आम्हाला संकटातून मुक्त करतो, तूच आम्हाला सहाय्य करतो व आशीर्वादित करतो. तूच आमची प्रार्थना ऐकणार देवा आहे. तू जर आमची प्रार्थना ऐकली नाही तर देवा आम्ही आमचं गारणं कोणाला सांगणार. होय प्रभू तू आमची प्रार्थना ऐकावी. होय देवा तूच आमचा ऐकणारा देव आहे आणि तूच आम्हाला सहाय्य करणारा देव आहे. तुझ्या परते कोणी नाही आहे. दे बाप्पा प्रवेश आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रत्येकाच्या मनाचा बुद्धीचा ताबा घे आणि प्रभू तुझ्यामध्ये आम्हाला सरळ रीतीने खरेपणाने चालण्यासाठी सहाय्य कर. आमच्या प्रार्थना तुला आवडणाऱ्या मान्य हो आणि तुझ्यापासून आम्हाला उत्तरे मिळावे यासाठी आमचं अंतःकरण तुझ्याजवळ ठेवण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रवेश सूचनावत केले प्रार्थना म्हणून ते बाप्पा आमेन. राजा आहे दुर्बल मी, सामर्थ्य मला दे तू हीच विनंती. अंधाराचा विरोध करीन तुझ्या द्वारा, लेऊन धार्मिकता. विजय विजय प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. क्रूसाचे शिपाई सिद्धवा हालेलुया, करावया युद्ध हालेलुया. सर्व दिशा क्षेत्रांना हालेलुया जाऊ पाठवू. विजय विजय प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.